हॅलो गाईज, मी आलो होतो आज माझ्या मामाच्या घरी आणि मी ही अशी खालती आमची एवढी पूर्ण आमची खालती आहे तिथपर्यंत जाती बघा तिथपर्यंत. मी म्हणलं आता इकडंच जाऊ आपण, पण एक प्रॉब्लेम झाला. इकडून मला एक कुत्रं दिसतंय. थांबा तुम्हाला बागीतो, तुम्हाला दिसलं बरं होईल, पण मला नाही दिसतंय. ते समोर आहे तेव्हा तिथे दिसलं का? तेव्हा ते हालतंय काहीतरी तिकडं, दिसतंय का? तेव्हा तिथे हालतंय काहीतरी, तेव्हा ते कुत्रं आहे. आणि आमच्या गावातले कुत्रे असे आहे की त्यांच्या जर कोणी लांब असेल ना तर ते ना त्याच्यावर धावत्या, म्हणजे धावत नाही, हळूहळू येत्या आणि जसं जवळ आलं का आपल्या लगेच धावत्या. आणि जर आपण त्याच्या जवळ असेल आणि जर आपण पळवलो तर ते लगेच धावत्या. म्हणून मी त्यांच्या म्हणजे आधी गेलतो, मी कालच गेलतो, म्हणजे काल नाही आता थोड्या वेळा आधी गेलतो, तर ते माझ्या अंगावर धावलं होतं. तर मी परत पळून आलो, धावलं होते माझ्या अंगावर. अरे बाबू येतंय काय? दिसत तर नाही भो, तेव्हा तुम्ही बघू शकता. बाबू ते काढायला आले, मी म्हणलो होतो तुम्हाला की ते ना असं मोका बघतं, काढायला येतं मग धावतं. तेव्हा ते काढायला आलंय, तेव्हा ते आता परत तिकडे येतंय. तेव्हा ते आलं इकडं काढायला आलंय. थांबव तुम्हाला रोडवर जाऊ तर टेन्शन नाही. मा घरी इडायचे हे इडं हवा, मा घरी इडायचे आणि ते कुत्रं तिकडे ते तिकडं. तर मला आता ना थोडा ना घाबर वाटते, कारण की मी जर पळवलो तर मला दुप्पट स्पीडने पळन. तेव्हा कुत्रं इतकं डेंजर आहे ना. तेव्हा ते दिसतंय का? तेव्हा तिथं हे बोट करतो आणि त्या तिथंच बघा, फक्त काहीतरी दिसतंय ब्राऊन दिसतंय ते भैया. आज तर मला कामच झालं तर भैया. म्हणलो तुम्ही तुम्हाला डेंजर येतो, तो ड्रम होता. आता तो कुत्रा भैया जर मम्मी मला जीव चालला बरं का इकडं. मम्मी पप्पा आजो बाबा ते कुत्रं. एक सेकंड थांबा, मला दिसतंय का? थांबा, चारी मुळाने दिसत ते कुत्रं त्या ड्रम पशी यार. कुत्रं त्या ड्रम पशी, ड्रम ते पिवळा ड्रम आहे ना, तो तिथं आहे ते कुत्रं. थांबा तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो थोडं. अजून कुत्रं भूक राहिली बघ. मध्ये गेलं नको. लई म्हणजे लई डेंजर कुत्रं आहे ते. धावलं होतं माझ्या अंगावर. हे सोडा, तुम्हाला सांगतो, आता मी मामाच्या घरी आलेलो आहे. तर एवढं मोठं मामाचं घरी येते, एवढं पण वैजापूर जिल्हा खंबाळावा. बरं, हे शेती आमची शेती बरं. हे आतून नावाची शेती. तर टेम्पो उभा दिसतो का तिकडं, तो टेम्पो तिकडं आतून राहतो. निडे जाईल तिथं आम्ही, तिकडं माऊली मामा राहतो. पळत आलो त्याच्यापासून. तर आता खालतीपासून बाहेर आलो आहे. मग चपलीत काय पाहते, मग चपलीत चिखल टाकलं. तिकडे चाल तुम्हाला आता मग गाय दाखवितो. चला गाय दाखव आता. ओय तिथं माऊली मामा गाडी गेला आता. त्यावेळी आमच्या गाय आहे एवढ्या. थोडं बॅक साईडला ते बॅक साईडला आलो मी. ही विध आमची टाकी आहे, इथून जायचं असं. लयच ही आमची गाय आहे. तिथं 2 गाय आहे. ही आहे ना, मला घाबरते. इकडे चाल, काही नाही करीत बाय, काही नाही करीत इकडे. तेव्हा इतकी घाबरते. आणि ही तर डेंजरच आहे. हे डायरेक्ट कुठं मी पाहिल्यावर म्हणजे लयच घाबरतं मला. आणि हे बघा, चल बाय इकडे. हा बाय, ही काही नाही करत. ही चांगली काय करते बाय? चाल इकडे तू ये. अरे बाबू
बाबू मम्मी माझी उठाल ही तरी भारी एवढी एकच लईच कोण आहे रे दिसाना राव तू थांब मी पुढून आलो तिकडे ते चिक्कल आहे कुत्रा आला होते जातो भोल्या भोल्या येऊ आमचा भोले बोलू बोलू काय करतो चाल इकडे हा बोलू इकडे चाल भोल्या इकडे चाल गेलं पळून कोण आलं काय ना टाटा ऐ विकी मामा कुठं आला येऊ माझा विकी मामा कुठं आहे रे गाडी दे यार आमचं मामाचं घरी आहे चप्पल एक घाण झाली यार धुवा लागल चलो आजचा व्लॉग इथं चेंज करू आणि आय होप की तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर आपलं टार्गेट आहे 20 सबस्क्रायबर्स म्हणजे आधी 10 सांगितलं होता पण आता 20 कारण 17 झालीच आहे फक्त 3 सबस्क्रायबर राहिले फक्त 3 राहिले 3 मग आपलं 20 सबस्क्रायबर होऊन जाईल 20K नाही बरं का फक्त 20 तर आता म्हणजे हसू नका पण मी आत्ता 1-2 महिने झाले मला यूट्यूब चॅनल स्टार्ट करून त्याच्यामुळं थोडं कमी आहे पण मला जास्त सपोर्ट करा प्लीज आपला व्लॉग ही माझ्या मामाचं घर आपला व्लॉग इथंच संपू आणि बाबा यार पण मन नाही करायचं माझा ब्लॉग बंद करायला यार कॅमेरा काय झालं मन नाही करायचं पण करावं वाटतं बाय अँड बाय